सद्गुरूंचं अलौकिक वर्णन करतात। पहिली गोष्ट ही आहे, अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला? तर अलौकिक गोष्ट काय आहे या इहलोकात? अलौकिक एकच गोष्ट आहे की ते चैतन्य आहे, सामान्य चैतन्य की जे व्यापून उरलेलं आहे। त्यालाच महाराज एका ठिकाणी म्हणतात, विठ्ठल जदिस्तई भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल। जे सामान्य चैतन्य व्यापून उरलेलं आहे त्याला म्हणा सामान्य चैतन्य। एक गोष्ट अलौकिक आहे, पण अलौकिक म्हणजे नेमकं काय महाराज सांगा? तर अलौकिक त्याला म्हणतात की जे लौकिक नाही त्याला अलौकिक म्हणतात। अहो ते व्यक्तिमत्व फार अलौकिक आहे, म्हणजे ते सामान्यात उठत नाही बसत नाही, जरा ज्येष्ठात उठत बसत, त्याला अलौकिक तत्व म्हणतात किंवा अलौकिक व्यक्तिमत्व म्हणतात। मग नेमकं अलौकिक काय आहे? तर या संपूर्ण सृष्टीत एक तत्व अलौकिक आहे, त्याला सामान्य चैतन्य म्हणा। पण त्या सामान्य चैतन्याला जेव्हा उपाधी लागते तेव्हा त्याचे 3 प्रकार पडतात। कोणकोणते? पहिलं, देव अलौकिक आहे। दुसरी गोष्ट, देवाचं नाव अलौकिक आहे। आणि तिसरी गोष्ट, देवमान्य संत अलौकिक आहे।